प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी नीतिसूत्र 22 अध्याय आणि 4 वचन या ठिकाणी आपण वाचूया. नीतिसूत्र 22 अध्याय आणि 4 वचन. नम्रता आणि यहोवाचे भय यांचे प्रतिफल धन व सन्मान व जीवन ही होत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे तोच विषय आपण या ठिकाणी घेत होतो जो मागच्या वेळेस आपण घेतला होता. पुढचा पाठ आपण कंटिन्यू करत आहोत. या ठिकाणी बायबल सांगतं नम्रता आणि परमेश्वराचं भय, दोन गोष्टी, नम्रता आणि परमेश्वराचं भय. भय, हे तीन गोष्टी मिळून देतील. किती गोष्टी मिळून देतील? तीन गोष्टी. जीवन, धन आणि सन्मान. सन्मान. जीवन, धन आणि सन्मान. सन्मान. जर आपण देवाचं भय धरतो, जर आपण नम्र आणि लीनतेत चालतो, तर बाकी गोष्टीसाठी आम्हाला झटावं लागणार नाही, परंतु ह्या तीन गोष्टी ऑटोमॅटिक आमच्या मागे चालू लागतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? या ठिकाणी नीतिसूत्रामध्ये तो म्हणतो देवाचं भय धरणं आणि नम्र आणि लीन होऊन जर आम्ही चाललो तर आम्हाला जीवन मिळणार, आम्हाला धन मिळणार आणि आम्हाला काय मिळणार? सन्मान मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आपण जोर दिला होता सन्मानावर. कशावर? सन्मान. सन्मान. जर आम्हाला सन्मान पाहिजे असेल तर आम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, परंतु जर आम्ही देवाचं भय धरलं, स्वतःला अधिक नम्र आणि लीन केलं, तर ऑटोमॅटिक तो सन्मान परमेश्वर आम्हाला मिळून देईल. वेगळं काही आम्हाला करायची गरज पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी स्वतःला स्वतःहून उंच करण्यामध्ये आनंद नाही, पण ज्या वेळेस स्वतःला आपण खाली करू त्यास परमेश्वर आम्हाला उंच करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी स्वतःला स्वतःहून काय करू नका? उंच करू नका. परंतु ज्या स्वतःला आपण खाली करतो त्याच आपण स्वतःला नम्र करतो. स्वतःला काय करतो? नम्र करतो. आणि जर आपण स्वतःला नम्र करणार तर परमेश्वर आम्हाला उंच करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी म्हणून दुसऱ्याच्या मनामध्ये जर आम्हाला जागा निर्माण करायची असेल तर या ठिकाणी वेगळं काही करायची गरज नाही, परंतु स्वतःला नम्र करण्याची गरज आहे, जेणेकरून ती जागा परमेश्वराच्या मनात तुम्हाला जागा निर्माण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अनेकदा बायबल मधून आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्य नेहमी स्वतः एक जागा निर्माण करायला पाहतो दुसऱ्याच्या मनामध्ये, आणि त्यासाठी तो देवाच्या विकल्पनेने चालत, देवाच्या मार्गाने चालत नाही, परंतु तो स्वतःला स्वतःच्या पद्धतीने उंच करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशा प्रकारे? तर तो स्वतःला तुच्छ लेखतो, दुसऱ्याला कसं लेखतो? तुच्छ लेखतो, आणि स्वतःला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लेखतो. प्रेज द लॉर्ड. कळतंय? बायबल सांगतं सन्मान पाहिजे असं स्वतःला काय करावं लागेल? नम्र करावं लागेल. पण तो स्वतःला नम्र करत नाही, परंतु दुसऱ्याला कसं लेखतो? तुच्छ लेखतो. तुच्छ लेखतो, दुसऱ्याला कमी लेखतो किंवा दुसऱ्याची निंदा करतो, आणि त्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये परमेश्वराने असे रेफरन्स प्रगट केले की त्यामध्ये प्रभूंनी माणसाचा स्वभाव दाखवला. माणसाचा काय दाखवला? स्वभाव दाखवला. आमच्यामध्ये हा स्वभाव खूप उड्या मारतो का स्वतःहून स्वतःला उंच करायचं, परंतु स्वतःला उंच करण्यासाठी दुसऱ्याला कसं करायचं? हा स्वभाव आहे. हा काय आहे? स्वभाव आहे. आणि कोणामध्ये आहे तो? प्लीज बोला, कोणामध्ये? आपल्यामध्ये. आपल्यामध्ये एक वृत्ती आहे, दुसऱ्याला खाली दाखवायचं आणि स्वतःला काय करायचं? उंच करायचं. पण देवाची इच्छा नाही का वृत्तीमध्ये आपण फसावं. आपण कधी कधी दुसऱ्याची निंदा करतो आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ किंवा त्याच्यापेक्षा मी चांगला आहे, म्हणून ही वृत्ती गेली पाहिजे. आणि सुरुवात परमेश्वराने दाखवली योसेफाबद्दल. कोणाबद्दल? योसेफ. बायबल सांगतं योसेफाचे भाऊ त्याला जास्त पसंत करत नव्हते, कारण बापाचा तो कसा होता? लाडका होता. आणि बापाने पण एक रंगबिरंगाचा जागा कोणासाठी बनवला होता? योसेफासाठी. यस. जाग्याचा जो अर्थ होतो तो होतो अधिकार. तो काय आहे त्याचा अर्थ? अधिकार. योसेफाला जागा घातला याचा अर्थ असा होतो की आता सर्व अधिकार कोणाकडे जाणार? योसेफाकडे. आणि म्हणून ही गोष्ट नव्हती, आणि म्हणून मुलांनी एक प्रयत्न केला, बाकी मुलांनी योसेफाला काय करायचं? मारायचं. योसेफाला काय करायचं? मारायचं, जेणेकरून हे दाखवता येईल आता योसेफ नाही, योसेफपेक्षा आम्ही कसे आहोत? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी पुन्हा आपण उत्पत्ती 37 अध्याय 3 आणि 4 वचन वाचू. इस्रायलाने आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती केली, कारण हा त्याच्या म्हातारपणाचा मुलगा होता आणि त्याने त्याच्यासाठी रंगारंगाचा झगा केला. आणि आपला बाप त्याच्यावर त्याच्या सर्व भावांपेक्षा अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांनी पाहिले, म्हणून त्यांनी त्याचा द्वेष केला आणि त्यांच्याने त्याच्याशी नीट बोलवेना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचं प्रमाण आहे की याकोबाचं जे प्रेम होतं ते जास्त कोणावर होतं? योसेफावर. आणि त्याने त्याला जागा पण दिला. आणि ही गोष्ट बाकी भावांना आवडत नव्हती, कारण बाकी भावांची धडपड होती का बापाच्या नजरेत योसेफाला नाही, कोणाला जागा मिळली पाहिजे? आम्हाला मिळली पाहिजे. कळते ठिकाणी बाकी भावांची वृत्ती होती की योसेफाला ती जागा नाही मिळली पाहिजे, ती जागा कोणाला भेटली पाहिजे? आम्हाला मिळली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं या ठिकाणी 37 अध्याय 31 आणि 32 वचन.
मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला आणि बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात बुचकळला. मग त्यांनी तो रंगारंगाचा झगा पाठवला आणि तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले, हा आम्हाला सापडला आहे. हा तुझ्या मुलाचा झगा आहे किंवा नाही हे ओळख. ओके, योसेफ मेला या ठिकाणी? नाही. प्लीज, तुम्ही स्टोरी वाचली? येस. योसेफ मेलाय? नाही. प्लीज बोला चर्च, योसेफ मेलाय? नाही. तरी पण या ठिकाणी तो जागा घेतला आणि त्याला काय केलं? रक्तामध्ये बुचकळला. रक्तांनी रंगवला. त्याला काय केलं? रक्ताने रंगवलं. पहा, याचा आत्मिक अर्थ तुम्हाला प्रगट करायचा आहे. योसेफाचा काय होता? जागा होता. योसेफाचं रक्त त्याच्यामध्ये होतं का? नाही. योसेफ मेला होता का? नाही. योसेफ मेला नव्हता, तरी पण या ठिकाणी एक कोकरू मारलं आणि त्याच्या रक्ताने तो जागा काय केला? रंगवला. काय केला? रंगवला. तो जागा ओरिजिनली रंगलेला होता का? नाही. पण तरी पण या लोकांनी त्या जागा काय केला? रंगवला. यासाठी का बापाला एक कळावं का खरंच योसेफ काय झालाय? मेलाय. Praise the Lord. हालेलुया. याचं प्रगटीकरण काय? आम्ही पण एकमेकांचे जगे रंगवतो. एकमेकांचे जगे काय करतो? रंगवतो. कशाने? निंदेने. योसेफ आहे, ओके, योसेफ लहान आहे, बाकीचे भाऊ आहेत, ठीक आहे. योसेफाचा जागा जो होता त्याच्या रक्ताने रंगलेला होता का? नाही. तो मेला होता का? नाही. पण बाकी भावांनी काय केला? हा जो जागा होता तो योसेफाच्या रक्ताने रंगलेला नव्हता, तरी पण एक कोकरू मारलं आणि त्या रक्ताने हा जागा काय केला? भिजवला, जेणेकरून त्याच्या बापाला हे वाटावं का योसेफ काय झालाय? मेलाय. आणि मग बापाला हे कळावं का तू जे पाहत होता का तुझं वर्चस्व, तू मेल्यानंतर तू सर्व अधिकार योसेफाला देशील. आता ऐक, योसेफ राहिला नाही, आता सर्व अधिकार कोणाकडे येतील? भावांकडे. Praise the Lord. हालेलुया. हे अधिकार मिळवण्यासाठी, ही सन्मान मिळवण्यासाठी, ही जागा मिळवण्यासाठी ह्या भावांनी हा जागा काय केला? रंगवला. Praise the Lord. हालेलुया. आणि प्रभूने याचं प्रगटीकरण मला असं दिलं की आपण पण एकमेकांना उंच करण्यासाठी, काय करण्यासाठी? उंच करण्यासाठी दुसऱ्यांचे जगे रंगवतो. कशाने? निंदेने. कशाने? निंदेने. आपण सांगतो अरे हा वाईट माणूस, हा खराब माणूस आहे, हा हेवा करणार आहे, हा द्वेष करणार आहे, हा वाईट कृत्य करणार आहे. आपण त्याचे जगे काय करतो? रंगवतो. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला, समजतंय? जसं त्यांनी या ठिकाणी त्याचा जागा रक्ताने रंगवला, आपण दुसऱ्याचं कॅरेक्टर, दुसऱ्याचं काय करतो? कॅरेक्टर दुसऱ्या लोकांसमोर रंगवतो. हा किती वाईट माणूस आहे, हा किती पापी माणूस आहे, आणि त्यापेक्षा मी खूप चांगला आहे. Praise the Lord. हालेलुया. कळतंय ठिकाणी? प्लीज बोला, वचन समजतंय? क्लिक होतंय? जसं यांनी याचा जागा भिजवला. काय भिजवला? जागा भिजवला. आपण लोकांचं कॅरेक्टर भिजवतो. लोकांचं काय भिजवतो? कॅरेक्टर. समजा हा भाऊ आहे, हा याचा कॅरेक्टर भिजवणार दुसऱ्या समोर. अरे हा शिव्या देणारा व्यक्ती, हा निंदा करणार आहे, हा वाईट गोष्टी करणार आहे. आता मुळात तसं तो करतो का नाही करतो तो भाग वेगळा आहे. कळतंय ठिकाणी? मुळात तो करतो का नाही करतो तो भाग वेगळा आहे, तरी देखील स्वतःची बढती करण्यासाठी हा त्याचा कॅरेक्टर रंगवण्याचा प्रयत्न करतो. Praise the Lord. हालेलुया. कळतंय ठिकाणी? या वृत्तीपासून आम्हाला वाचावं लागेल, कारण सन्मान मिळवण्यासाठी दुसऱ्याची निंदा करून दुसऱ्याचं कॅरेक्टर रंगून जमणार नाही, परंतु स्वतःला अधिक नम्र करावं लागेल, जिकडून देव आम्हाला लोकांच्या उंच करणार. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? समजतंय? योसेफ मेलेला नव्हता, पण तरी पण भावाने सिद्ध केलं योसेफ काय झालाय? मेलाय. त्याच प्रकारे कदाचित कुणी पापी एका पापीने आम्हाला माहित नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त मान आम्हाला मिळावा किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांच्या मनात आम्हाला जागा मिळावी म्हणून आपण इतरांना कमी लेखतो, इतरांची निंदा करतो आणि पटवण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यापेक्षा मी बेटर आहे, त्याच्यापेक्षा मी कसं आहे? चांगला. बेटर आहे. पण वाचूया पुढे काय झालं? 34 आणि 35 वचन. आणि याकोबाने आपले वस्त्रे फाडली व आपल्या कमरेस गोंताट बांधून पुष्कळ दिवस आपल्या मुलासाठी शोक केला. आणि त्याचे सर्व मुलगे व त्याच्या सर्व मुली त्याचे समाधान करायला उठल्या, परंतु तो समाधान पावेना. Praise the Lord. हालेलुया. योसेफ मेला, असं काय केलं भावांनी? सिद्ध केलं. आता भाऊ लोक पूर्ण प्रयत्न करतात की आता योसेफाची जागा घ्यायची. कोणाची जागा घ्यायची? योसेफाची. आणि म्हणून ते या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करतात की बापाच्या त्या ठिकाणी पुढं करावं आणि ती जागा त्यांनी काय करावी? घेऊन घ्यावी. पण बायबल सांगतं एकाच्याही प्रती बापाच्या मनात ते प्रेम उत्पन्न झालं नाही, जे प्रेम योसेफाच्या प्रतीच्या मनामध्ये होतं. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. या ठिकाणी वचन कळतंय स्वतःहून स्वतःला उंच करायला गेलं हातामध्ये काही येणार नाही, परंतु स्वतःहून आपण स्वतःला नम्र केलं तर मग आमच्या हातामध्ये परमेश्वर पुष्कळ काही गोष्टी दिली. येस. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? म्हणून दुसऱ्याच्या प्रती रंगून आपण किती चांगलंय हे आम्हाला सिद्ध करण्याची गरज नाही, परंतु स्वतःला किती नम्र करता येईल हे आम्हाला पाहायचं. येस, येस. Praise the Lord. हालेलुया.
कळत्या ठिकाणी. म्हणून निंदा या गोष्टीपासून आम्हाला वाचायचं, द्वेष या गोष्टीपासून आम्हाला वाचायचं आणि स्वतः किती देवाच्या मार्गात चालता येईल हे आम्हाला प्रयत्न करायचा चालायचा. परंतु दुसऱ्याला कमी लेखून मी किती चांगला आहे, मी त्या गोष्टीचा दावेदार आहे हे सिद्ध करण्याची गरज आम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन. म्हणून स्वतःला नम्र करा. काय करा? नम्र आणि लीन करा. परंतु नम्र आणि लीन होण्यामागं पण जर एखादा स्वार्थ असेल तर त्याच्यामध्ये पण परमेश्वर तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? नम्र आणि लीन व्हा. परमेश्वर काय म्हणतो? नम्र आणि लीन व्हा. प्लीज बोला. परमेश्वर काय म्हणतो? नम्र आणि लीन व्हा. कारण बायबल काय सांगतं? आता वचन आम्ही वाचलं. देवाचं भय आणि नम्रता, देवाचं भय आणि नम्रता आम्हाला धन, जीवन आणि सन्मान या 3 गोष्टी येणार. पण तुमच्या नम्रतेमध्ये पण खरे पण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या चांगुलपणामध्ये पण काय पाहिजे? खरापणा पाहिजे. कारण अंतःकरण कोण पाहतो? परमेश्वर पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आता आम्हाला कळलं की अरे बाबा नाही, आता वाईट गोष्टीला वाईट करून जमणार नाही. आता आम्हाला नम्र व्हायचं, आता आम्हाला लीन व्हायचं. आणि मग कधी कधी या नम्रते मागे, या लीनते मागे खरोखर देवाचा स्वभाव तुमच्यातून बोलतोय का त्याच्या मागे लपलेला कोणता स्वार्थ आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? आम्हाला कसं व्हायचंय? नम्र व्हायचंय. पण त्या नम्रतेत कोण दिसला पाहिजे? परमेश्वर. प्लीज बोला. कोण दिसलं पाहिजे? परमेश्वर. कारण कधी कधी आम्ही नम्र होतो पण स्वार्थापायी. कशापायी? स्वार्थापायी. पण त्या मागे कोणता स्वार्थ नकोय, कोणता हेतू नकोय. त्या नम्रते मागे, त्या लीनते मागे फक्त उद्देश एकच पाहिजे की बाबा मी जे असं होतोय बाकी काहीसाठी नाही, मला फक्त माझ्यामध्ये लोकांना ख्रिस्त दिसला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? आपण स्वतःला काय करतो? नम्र आणि लीन कसं करतो? जसं चर्चमध्ये सगळे कसे असतात? नम्र असतात. कसे असतात? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड ब्रदर्स. प्रेज द लॉर्ड सिस्टर. आपण खूप रिस्पेक्ट देणारे, प्रेम दाखवणारे, लव आणि अफेक्शन क्रिएट करणारे असतो. पण देव चेक करतो तुझ्यात जी नम्रता इथं आहे, ही नम्रता माझा गुणधर्म दर्शवती का त्या नम्रते मागे एखादा स्वार्थ लपलेला आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला. समजतंय? खूप नम्र आणि लीन आहे. कसं आहे? खूप नम्र आणि लीन आहे. ही नम्रता, ही लीनता, ही समंजसपण ही फक्त याला इम्प्रेस करण्यासाठी, ही नम्रता, ही लीनता देवाचे गुणधर्म दाखवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 गोष्टीसाठी तुम्ही नम्र होऊ शकता. किती गोष्टीसाठी? 2 गोष्टींसाठी. एक तर या व्यक्तीला इम्प्रेस करायचं. या व्यक्तीला काय करायचंय? इम्प्रेस करायचं. म्हणून तुम्ही कसे होतात? नम्र होतायत. खूप नम्र आहे, खूप लीन आहे, खूप समजदार आहे. कोणाला इम्प्रेस करायचंय? व्यक्तीला. कोणाला? व्यक्तीला. आणि दुसरं, तुम्ही खरोखर नम्र लीन आहात. कोणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही, परंतु देवाच्या आत्म्याने तुम्हाला टोचलंय वस्त्राद्वारे. देवाच्या आत्म्याने तुम्हाला आतमध्ये कट केलंय, आतमध्ये स्पर्श केलंय, आतमध्ये टच केलंय. तुला बदलायचंय, तुला चेंज व्हायचंय. लोकांना दाखवण्यासाठी नाही, लोकांना जिंकण्यासाठी नाही, परंतु माझा गुणधर्म तुझ्यात प्रगट करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. म्हणून जर तुम्ही नम्र बी आहात, लीन बी आहात, मागे कोणता उद्देश असेल, लॉर्ड ब्लेस नाही करणार. परंतु उद्देश एकच आहे, बाबा तुला इम्प्रेस करण्यासाठी मी नम्र लीन नाहीये, परंतु देव माझ्याशी बोलतो. देवाला आवडतं हे जीवन मी जगावं, म्हणून मी जीवन जगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी उत्तम उदाहरण आहे अबशलोम. कोणाचं? अबशलोमाचं. वाचू या ठिकाणी 2 शमूएल 15वा अध्याय. शमूएलाचं दुसरं पुस्तक 15वा अध्याय, 3, 4, 5 आणि 6. 3ऱ्या वचनापासून स्टार्ट करू आपण. मग अबशालोम त्याला म्हणे, पहा तुझे वाद चांगले व नीट आहेत, परंतु तुझे ऐकायला राजाने नेमलेला असा कोणी नाही. ओके, 2 मिनिटं सर. मिळालं सर्वांना? ओके, थोडी स्टोरी सांगतो, मग ते वाचतील ते तुमच्या लक्षात येईल. दाविदाचा मुलगा होता, त्याचं नाव काय होतं? अबशलोम. आणि अबशलोमाला राज्य पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? राज्य पाहिजे होतं. राज्य एवढं मोठं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी दावीद सर्वांची ख्याली खुशाली विचारत शकत नव्हता. आणि म्हणून अबशलोम याची संधी उचलली. काय उचलली? संधी उचलली. तो रोज तयार होऊन त्या ठिकाणी जे दरबार भरायचं, त्या ठिकाणी तो जाऊन बसायचा. आणि ज्या त्याला माहित होतं लोक आपला वाद घेऊन येतात, लोक काय घेऊन येतात? आपला वाद घेऊन येतात. आणि मग जर त्या लोकांना तुम्ही सांत्वन करल तर ऑटोमॅटिक लोकांच्या मनात एक काय निर्माण होणार? जागा निर्माण होणार. आता बायबल सांगतं की अबशलोम आणि आपल्या हाताखाली 30-40 लोक त्या ठिकाणी घेतले. आणि तो त्या ठिकाणी जे ठिकाणी त्याचं राज्य त्या ठिकाणी बरोबर त्या गेट जवळ तो जाऊन बसायचा. आणि लोक आपला वाद घेऊन यायचे. लोक काय घेऊन यायचे? आपला वाद घेऊन यायचे. आता दावीद सारखा मोठा राजा इतक्या सहजरित्या कोणाला भेटल इतकं इझी नव्हतं. एवढं मोठं राज्य चालवायचं, एवढी गर्दी त्याच्या अवतीभोवती, एवढ्या गोष्टी त्याला पाहिजेत. आणि लोक आपला वाद घेऊन यायचे कोणाला भेटण्यासाठी? दावीदाला. पण कधी कधी दावीद त्याला भेटत नसत. मग याचा फायदा कोण उचलायचा? अबशलोम. आता वाचू बदल 3ऱ्या वचनापासून. मग अबशालोम त्याला म्हणे, पहा तुझे वाद चांगले व नीट आहेत, परंतु तुझे ऐकायला राजाने नेमलेला असा कोणी नाही.
आणखी अबशालोम म्हणे, मी या देशात नेमलेला न्यायाधीश असतो तर किती बरे झाले असते. हा ठेवा, लक्षपूर्वक आहे. अबशालोम आहे. कोण आहे? अबशालोम. प्लीज तिकडे लक्ष द्या. कोण आहे? अबशालोम. हे लोक आहेत दाविदाकडे काय घेऊन आलेत? वाद घेऊन आले. हे लोक ज्या दाविदाला भेटायला येतात त्यांना दिसतं की दावीद भेटत नाही. कोण भेटला? अबशालोम. आणि मग अबशालोम यांची ख्याली खुशाली विचारतो, काय झालं? मग ते म्हणतात असा असा वाद आहे. मग अबशालोम म्हणतो, मला न्यायाधीश केलं असतं ना तर किती बरं झालं असतं, मी तुझा न्याय 2 मिनिटात करून टाकला असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? अबशालोम हे दाखवतो जनतेला. कोणाला? जनतेला. मला काळजी आहे तुमची. मला तुमची काय आहे? काळजी आहे. मला न्यायाधीश केला असतं ना मी 2 मिनिटात तुमचा न्याय केला असता. कारण तुमचा न्याय होणं गरजेचं आहे, तुमची काळजी घेणं गरजेचं आहे. कोण इम्प्रेस करतोय? अबशालोम. स्वतःला नम्र दाखवतोय. कसा दाखवतोय? नम्र दाखवतो. मी किती नम्र आहे, मी किती लीन आहे, मला ती समज आहे की तुमची काळजी घेतली पाहिजे. पुढे वाचू या ठिकाणी. मग ज्या मनुष्याचा काही वाद किंवा तंटा आहे ते सर्व माझ्याकडे आले असते आणि मी त्यांचा न्याय केला असता. हा, लक्षपूर्वक ऐका. आपण तर सेम पुन्हा रीड करा. मग ज्या मनुष्याचा काही वाद किंवा तंटा आहे ते सर्व माझ्याकडे आले असते आणि मी त्यांचा न्याय केला असता. हा, काय शब्द त्याचे? अबशालोम म्हणतो, जर मी कोण असतो? न्यायाधीश असतो तर मी 2 मिनिटात सगळ्यांचा वाद काय केला असता? मिटवला असता. या लोकांना वाटत असेल दाविदाला एवढं डोक्यावर घेतलं, दावीद एक शब्दाने विचारत नाही. अबशालोम किती चांगला आहे, न्याय करो न करो तो गोष्ट वेगळी, पण 2 मिनिटं माझं बोललं तर ऐकून घेतलं अबशालोमाने. कळतंय? अबशालोम इम्प्रेस करतोय कोणाला? जनतेला. आणि त्यांना दाखवतोय की मी नम्र व्यक्ती, मी लीन व्यक्ती, मी समजदार व्यक्ती आणि खरोखर मला ते हृदय आहे, मला तुमची काळजी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण दाखवतोय? अबशालोम. पुढे वाचू ब्रदर. आणि असे की कोणी माणूस त्याला नमन करायला जवळ आला तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरीत असे व त्याचा मुका घेत असे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यक्ती, मोठा अधिकारी काय पडणार? त्याच्या पाया पडणार. हाताला पाय नाही पडू देणार. असे हात आहेत ना, पाय नाही पडू देणार, लगेच हातात मुका घेणार. लोक इम्प्रेस होत असतील. लोक काय होत असतील? इम्प्रेस होत असतील. ते वाद जाऊ दे तिकडे, असेल तो वाद नंतर बघू. दावीद राजाचा मुलगा अबशालोम त्याच्या पाया पडायला गेलो, पायात नाही पडू दिलं, गळ्यात पडला, मुके घेऊ लागला माझी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? एक सर्वसामान्य माणूस त्रास घेऊन आलेला आणि मग अबशालोमकडून ही ट्रीटमेंट भेटती. त्याचे पाय धरायला मी गेलो, पाय धरू दिले, माझ्या गळ्यात पडला. कोण? अबशालोम. ते म्हणत असतील त्रास असू दे बाजूला, आनंदच इतका मोठा आहे का अबशालोम भेटला, राजाचा मुलगा माझ्या गळ्यात पडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? आपल्या समोर हे दृश्य आणा. एक सर्वसामान्य व्यक्ती, राजा किती मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. कारण राजा ज्या जायचं तर लोक खाली वाकायचे. आपण पिक्चर मध्ये पाहू शकतो, जुन्या पिक्चर मध्ये त्याच्यास राजाची घरची लोक बी जायचे, लोक कुठं पाहायचे? खाली पाहायचे. पण ह्या ठिकाणी अबशालोम कोणाचा मुलगा? राजाचा मुलगा. कोणाच्या गळ्यात पडला? सामान्य माणसाच्या. हा बोलत असेल लोकांना जाऊन, अरे वाद राहू द्या बाजूला, पहिले ऐकून घ्या काय झालं त्या ठिकाणी. मी वाद नेला होता पण अबशालोम माझ्या गळ्यात पडला, माझे मुके घेऊ लागला. खरोखर तो नम्र व्यक्ती, खरोखर तो राजा झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सामान्य जनतेच्या नजरेत अबशालोम एक नम्र व्यक्ती, एक लीन व्यक्ती, एक समजदार व्यक्ती. बरोबर आहे. पण परमेश्वर असं म्हणतो की तुझी नम्रता लीनतेमध्ये तू देवाचा स्वभाव प्रगट करतो की त्याच्या मागे कोणती युक्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू नम्र आहे, तू लीन आहे, तू चांगला आहे, पण तुझ्या चांगुलपणामागे काहीतरी रहस्य लपलेलं आहे आणि म्हणून तुला मी उंच करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? अबशालोमाने सगळ्यांचं मन वळवलं. पुढे काय लिहिलं ब्रदर? आणि जे इस्रायल राजाकडे निवाड्यासाठी येत असत त्या सर्वांशी अबशालोम याप्रमाणे करीत असे. अशा रीतीने अबशालोमाने इस्रायल माणसांचे मन आपल्याकडे वळवले. यांनी काय केलं? सगळ्यांचे मन कोणाकडे वळवले? स्वतःकडे वळवले. त्यांनी त्यांच्या मनात जागा केली, आम्ही खरोखर चांगला व्यक्ती. लोक फक्त बाह्य रूप पाहतात, पण परमेश्वर काय पाहतो? अंतःकरण पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून नम्र लीन व्हा, पण उद्देश एकच पाहिजे. ही नम्रता, ही लीनता लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही. देवाचं वचन मला कळतं की मला नम्र लीन व्हायचं, म्हणून मी नम्र लीन होण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी खूप चांगला आहे, मी खूप चांगला, मी मन धरणार आहे, मी असं करणार आहे, मी तसं कर. खूप जबरदस्त व्यक्ती हो, त्याला नाही माहिती तुझं मन धरतोय, पण परमेश्वराला माहिती. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? आपण लोकांना इम्प्रेस करू शकतो, प्रभूला इम्प्रेस करू शकत नाही. अबशालोमने जरी सर्वांचं मन बदललं, पण देवाचं मन तो बदलू शकला का? नाही.
जर त्यांनी देवाचं मन बदललं असतं तर जनतेचं पण मन बदललं असतं. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया अबशालोमने फक्त जनतेचं मन धरलं, देवाच्या मनाला त्यांनी धरलं असतं. येस राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही युगानुयुग कुणाची आहे? देवाचे आहे. यस, राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही युगानुयुग देवाची आहे. जर देवाला इम्प्रेस करतो, परमेश्वर त्याला प्रत्येक हृदयात इम्प्रेस करणार. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया समजतंय? अबशालोमने जरी खेळ खेळला, पण बायबलने आज सगळ्यात समोर तो खेळ आणला का नाही? प्लीज बोला. त्या काळामध्ये अबशालोम काय करत होता जनताला नाही कळलं, पण त्यांनी जे केलं, प्रभूने याच्यात काय केलं का नाही त्याचं अंतःकरण उघडं. येस येस देव कोणत्याच गोष्टी लपून ठेवत. नाही. आपण किती मोठं पाप करू द्या, किती मोठं षडयंत्र असू द्या, किती वाईट माणसं असू द्या, परमेश्वर सगळ्या गोष्टी ओपन करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया त्या काळामध्ये जनतेला नाही कळलं का अबशालोमाचं मन असं काय, किती नम्र व्यक्ती, पण या दिवसात प्रभूने प्रगट केलं याच्या नम्रते मागं, याच्या लीनते मागं त्याचा उद्देश काय होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणून बायबल सांगतं प्रभूचं भय, नम्रता ही तुम्हाला धन, जीवन आणि सन्मान देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कोणाचं भय? परमेश्वराचं भय. तुम्ही चांगले आहात, पण कोणामुळे चांगले आहात? परमेश्वरामुळे. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही चांगलं मानता. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही खूप चांगलं वागताय, मग जास्त वेळ इम्प्रेशन राहणार नाही. एक दिवस परमेश्वर ते उघड करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तो सन्मान तुम्हाला मिळण्याचे तुम्ही योग्य नाही, तुम्ही जबरदस्तीने चांगले होऊन तो सन्मान मिळवता, जास्त दिवस तो सन्मान तुमच्या डोक्यावर राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कळतंय? कारण तो देवाने नाही दिला सन्मान, तो स्वतःहून तुम्ही तुमच्या डोक्यावर सन्मान घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कळतंय? हे स्वतःहून स्वतःला उंच करणार, ते जास्त दिवस उंच नाही होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्लीज बोला. कळतंय? येस येस या ठिकाणी अबशालोम हे दाखवत होता का राजापेक्षा मी चांगला आहे, राजापेक्षा मी चांगला आहे. जस तुम्ही दुसऱ्याला खाली करणार आणि स्वतःला उंच करणार, प्रभूला ही गोष्ट कधीच आवडणार नाही. नाही. म्हणून प्रभूंनी शिष्यांचे वाद मध्ये त्यांना हे प्रगट केलं. शिष्य आपसमध्ये हेच म्हणायचे, कोण मोठा आहे, कोण मोठा आहे. मोठा आहे. कोणी म्हणत असेल मी स्टार्टिंग पासून आहे, योहान म्हणत असेल मी स्टार्टिंग पासून आहे. कधीपासून? सुरुवातीपासून. येशूनी मिनिस्ट्री पण स्टार्ट नव्हती केली. कुणी? येशूनी मिनिस्ट्री पण स्टार्ट नाही केली त्या दिवसापासून. मी पेत्र म्हणत असेल तू काय सांगतो, मी तर पाण्यात चालून दाखवलं. कळत्या ठिकाणी वेगवेगळे लोक, वेगवेगळे कॅरेक्टर त्याच्यावरती होते असेल. प्रत्येक जण आपला दावा दाखल करत असेल, मी बेटर आहे, मी बेटर आहे. प्रभू म्हणला का तुमच्यामध्ये तोच बेटर आहे जो स्वतःला खाली नम्र लीन करणार. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कळतंय वचन? आम्हाला जर सन्मान पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आम्हाला देवाचं भय धरावं लागेल, नम्र व्हावं लागेल. यासाठी नाही का लोकांनी सन्मान द्यावं, पण देवा तुझा स्वभाव माझ्यात दिसला पाहिजे, त्या दिवशी ऑटोमॅटिक सन्मान तुम्हाला मिळणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया समजतंय? सन्मान मिळण्याचं रहस्य प्रभूने याच्यात ठेवलंय. स्वतःला काय कर, नम्र नम्र लीन कर. कर. पण यासाठी पण नाही का काय मिळावं, सन्मान मिळव. मग ती पण एक अभिलाषा, ती पण काय एक अभिलाषा आहे. नाही. सन्मान पाहिजे का नम्र होतो, नाही मग नाही भेटणार, तरी नाही भेटणार. का? कारण काही ना काही उद्देश आहे तुझ्या नम्र होण्यामागे. जेव्हा तुझा उद्देश क्लिअर होईल का प्रभू सन्मान पण नाही, फक्त या स्वभावात ख्रिस्त दिसला पाहिजे, मग तू उंच केला जाशील. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कळलं का? कन्फ्युज झाले इथं? देव काय म्हणतो, स्वतःला काय कर, लीन आणि नम्र. पण उद्देशच झाला ना. काय आहे त्याच्या माग, का मला कसं व्हायचंय? देव म्हणतो उद्देश आलाच. ज्या दिवशी तुझ्यात ख्रिस्त येईल त्यावेळेस देवाला गौरव मिळणार. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कारण तुझ्या नम्रते लीनतेमध्ये ख्रिस्त दिसत नाही. एक ना एक उद्देश आहेच, कमी कसं झालं पाहिजे, उंच झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्लीज बोला. कळलं का मी काय बोललो? किती लोकांना खरंच कळलं आता जे लास्टला घेतलं? देवाचं वचन काय सांगतं? सन्मान पाहिजे असेल तर कसे व्हा, लीन आणि नम्र. मग झालं ना अबशालोम नम्र आणि लीन. काय मिळवण्यासाठी? सन्मान मिळवण्यासाठी. इथंच आपण पुन्हा गडबड करतो. तू सन्मान मिळवण्यासाठी प्लीज नम्र लीन होऊ नको. ख्रिस्त तुझ्यात दिसावा म्हणून तू नम्र लीन हो. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया नाही तर मग तेच करणार आपण कोणासारखं. अबशालोम सारखा. का मला काय पाहिजे, सन्मान पाहिजे. म्हणून मी नम्र लीन होतो, नाही भेटणार. ख्रिस्त दिसावा म्हणून तू नम्र लीन हो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया समजतंय? थोडंसं वेगळे वेगळे झालं वचन पवित्र आत्म्याद्वारे. किती लोकांना कळलं? उद्देश नसायला पाहिजे, उद्देश एकच पाहिजे, प्रभू दिसला पाहिजे. मला लोकांनी रिस्पेक्ट द्यावं, लोकांनी मला डोक्यावर घ्यावं म्हणून पण नाही, माझ्यामध्ये परमेश्वर दिसला पाहिजे. प्रभूला तुम्ही शोधा, ऑटोमॅटिक लोकांच्या मनात ती जागा तुमच्यासाठी परमेश्वर निर्माण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कळतंय वचन? समजतंय खरंच? येस कळतंय ठिकाणी? म्हणून दुसऱ्याला खाली करून स्वतःला उंच करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. अजून एक प्रार्थना घेऊ या ठिकाणी आपण. मत्तईच्या अध्यायामध्ये एक लूक 18 अध्याय 9 पासून वाचू. आणखी आपण न्यायी आहो
असा स्वतःविषयी भरोसा धरून जे इतरांना तुच्छ मानित होते अशा कित्येकासही त्याने हा दाखला सांगितला. हा, लक्षपूर्वक ऐका. प्रभू एक दाखला सांगतो. काय सांगतो? दाखला सांगतो. कोणत्या लोकांना जे स्वतःला काय समजतात? श्रेष्ठ. कसे समजतात? आणि दुसऱ्याला कसे समजतात? तुच्छ मानतात. कळतंय ठिकाणी? वाचूया ठिकाणी आता. 2 मनुष्य प्रार्थना करायला वर देवळात गेले. हा, किती लोक आहेत? 2 मनुष्य. आपलीच तिकडे पहा ब्रदर रीड करते. किती लोक आहेत? 2 मनुष्य. कळतंय? एक आहे एक जकातदार. परुषी आणि दुसरा जकातदार. ओके, परुषी व्यक्ती. कोणता व्यक्ती? परुषी. आणि दुसरा कोण? जकातदार. हा, वाचूया पुढं. पुरुषाने उभा राहून आपल्याशीच अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे जी लुटारू, अन्यायी, व्यभिचारी त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. आठवड्यातून मी 2दा उपवास करतो. जे काही मला मिळते त्या सर्वांचा 10वा भाग मी देतो. ओके, कोणाची प्रार्थना आहे? परुषाची. कोणाची? परुषाची. यांनी प्रार्थना केली पाहिजे का प्रभू धन्यवाद तुम्हाला उपवासात चालवतो, हे प्रभू धन्यवाद तुम्हाला अर्पण देण्यासाठी सहाय्य करतो. प्रभू म्हणला असं चांगली प्रार्थना आहे. पण यांनी काय प्रार्थना केली स्टार्टिंग? पुन्हा सेम वचन 10 पासून प्रार्थना. हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे जी लुटारू, अन्यायी, व्यभिचारी त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. हा, पहिले काय केलं? दुसऱ्यांना तुच्छ लेखले. पहिले आपली धार्मिकता नाही सांगत, पहिले दुसऱ्याचं काय सांगतो? दोष दाखवतो. दुसरं दोष सांगतो का हे लोक अशी आहेत, त्यांच्यापेक्षा मी कसा आहे? श्रेष्ठ आहे. म्हणून ते म्हणतो की तुझी प्रार्थना नाही. मी कोणाची प्रार्थना ऐकली? जकातदाराची. कोणाची? जकातदाराची. जकातदार म्हणतो मी कसा आहे? पापी आहे. तो तुलना नाही करत काय प्रभू या सदुकी परीक्षेसारखा लबाड माणूस मी नाही, मी क्लिअर म्हणतो की मी पापी. जर असं जरी म्हणलं असतं ते म्हणलं असतं तू पापीच आहे. कळतंय ठिकाणी? यांनी काय प्रार्थना केली का प्रभू यांच्यासारखा मी नाही. यांच्यासारखा मी कसा आहे? चांगला आहे. यांच्यापेक्षा मी कसा आहे? चांगला आहे. आता पापी व्यक्ती, जकातदार कसा व्यक्ती? पापी व्यक्ती. आणि पापी लोक पुष्कळ म्हणतात मी यांच्यासारखा नाही, देदिखाव्या करण्यासारखा. मी खरोखर मान्य करतो की मी पापी. मग तू पण पापीच आहे का? कारण तू तुलनाच करतो त्यांच्यापेक्षा मी बेटर आहे जरी मी पापी असलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्कळ लोक ती वृत्ती असतात, ते पाप करतात. ते काय करतात? पाप करतात. पाप कबूल भी करतात, पण ते म्हणतात आपलं काम उघडं बाबा, यांच्यासारखं नाही पाप करायचं आणि लपवायचं. आपण खुल्लं सांगतो आपण पापी, तरी तू पापीच राहणार का? तू तुलनाच करतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? काही लोकांची वृत्ती पाप हे कबूल करणार, पण कसं म्हणणार? त्याच्यापेक्षा मी बराच आहे पापी जरी असलं तरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? आणि कोणाच्या मागे लागतात? जकातदाराच्या मागे. आम्हाला वचन समजणं राईट वेने खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसऱ्यांना पापी लेखून आपण स्वतःला श्रेष्ठ गाजू शकत नाही. आणि जरी स्वतःला म्हणून घेतलं का मी पापी आहे, पण त्याच्यापेक्षा कम्पेअरला मी जरा चांगला पापी नाही, देव तुला ब्लेस करणार नाही. कारण पापामध्ये पण लोक कम्पेअर करतात. पापामध्ये पण लोक काय करतात? तुलना करतात. मी पापी वर का, पण त्याच्यापेक्षा बराच आहे बदल मी. कळतंय ठिकाणी? म्हणजे अजून हेवा आलाच, कम्पॅरिझन आलंच. स्वतःला क्लिअरपणे तू नम्र करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी जर नम्र करायचं तर कोणता उद्देश तुमच्यामध्ये नसावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा क्लिअर म्हणतो का मी कसा आहे? पापी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी पण हा म्हणतो का प्रभू याच्यापेक्षा मी बेटर आहे, याच्यापेक्षा मी कसा आहे? बेटर आहे. जस तुम्ही तुलना करता आणि इतरांना तुच्छ लेखता, इतरांचे झगे रंगवता, इतरांचं कॅरेक्टर रंगवता. यांनी पण काय केलं? याचं कॅरेक्टर काय केलं? रंगवलं. कळतंय ना? जसा योसेफाच्या भावाने जागा काय केला? रंगवला. त्याच प्रकारे यांनी पण हे लुटारू, हे चोर, हे पापी, हे पैसे खाणारे कॅरेक्टर काय करतो? याचा रंगवतोय. कळत्या ठिकाणी आपण एकमेकांची कॅरेक्टर रंगवतो आणि हे सिद्ध करतो की त्यांच्यापेक्षा मी बेटर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? आपण तो तुम्हाला आतलं सांगू का? कोणाला नाही सांगत, तुम्हाला आतलं सांगतो ते कसे आहेत. कळत्या ठिकाणी म्हणजे आपण त्यांचे कॅरेक्टर रंगवले आणि आपण सिद्ध केलं की त्यांच्यापेक्षा मी कसा आहे? बेटर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आम्हाला उंच करणार नाही. लोकांना इम्प्रेस करतात. लोकांना तुम्ही काय करतात? इम्प्रेस करताल. कारण त्याला पण तुमच्याकडून एखादी खबर मिळाली, तो व्यक्ती असा आहे का, त्याला एक खबर मिळतो तुम्ही चांगले आहात, पण देवने म्हणणार तू चांगला आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? ओके, पुन्हा सांगतो मी काय बोललो आता या ठिकाणी. हा व्यक्ती, हा एक व्यक्ती, आमच्या दोघांचं डिस्कशन चाललं. आता ह्याला सांगायचं याच्यापेक्षा मी कसा आहे? बेटर आहे. ठीक आहे, मला इम्प्रेस करायचंय. मग ह्याच्या 4 गोष्टी कोणाला सांगतो? मला सांगतो.
माझ्या मनात इम्प्रेशन होतं का? कारण याचे 4 रहस्य कोणाला कळले आता? मला कळले याच्या आतल्या गोष्टी. म्हणून ब्रदर तुम्ही चांगले आहात, मी इम्प्रेस होणार, ते इम्प्रेस होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? प्लीज बोला कळतंय. म्हणून दुसऱ्यांना कम्पेअर करून स्वतःला ग्रेट सिद्ध करू नका. तुमच्यात जे तुम्ही त्याप्रमाणे चाला, परमेश्वर तुम्हाला रेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्ताईच्या घरी पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या प्रीती भोजनामध्ये गेला, बाकी लोक लगेच कुरकुर करू लागले, जकातदाराच्या घरी येशू ख्रिस्त काय करतो. म्हणजे ते या ठिकाणी तुलना करतात की हे जे जकातदार इथं जे बसलेत हे सगळे पापी आहेत आणि त्यापेक्षा आम्ही कसे आहोत, श्रेष्ठ चांगले आहोत. लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला समजतंय. एका व्यभिचारी स्त्रीला काही सदुकी पुरुषांनी धरून आणलं. कोणासमोर? येशू ख्रिस्तासमोर. आणि त्याला म्हणले का आज्ञा कर, काहीला दगडाने आपण काय करावं? धोंडमार करावं. कारण त्यांच्या हिशोबाने ती एक पापी स्त्री आहे आणि तिच्यापेक्षा आम्ही सदुकी पुरुषी लोक कसे आहोत? चांगले आहोत. येशू ख्रिस्ताने एक उत्तर दिलं, नक्कीच तिला मारलं पाहिजे, पण एक काम करा, तुमच्यापैकी जर कोणी पाप केलं नसेल तर नक्की तिला धोंडमार करा. आणि बायबल सांगतं प्रत्येकाने दगड काय टाकला? खाली टाकला. कळत्या ठिकाणी याचा अर्थ तुझा न्याय करण्या अगोदर आम्ही स्वतःच कोण आहोत? एक पापी व्यक्ती आहोत. तुला धोंडमार करण्या अगोदर पहिली धोंडमार कोणाला झाली पाहिजे? आम्हाला झाली पाहिजे. मग देव जर आम्हाला एक संधी देतो, मग या स्त्रीला पण एक संधी भेटली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय वचन? प्लीज बोला चर्च. कळतंय वचन? समजतंय? दुसऱ्यांप्रती गोष्टी रंगून आम्हाला जमणार नाही, दुसऱ्याची नकारात्मकता सांगून आम्हाला जमणार नाही, आपलं श्रेष्ठ पण आम्हाला गाजून जमणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? कोणत्याही गोष्टीत, मीटिंग असो, प्रोग्राम असो, लग्न असो, आपण म्हणतो कसं झालं आपलं नियोजन, त्यांच्यापेक्षा आपण बेटर केलं का नाही? त्यांच्यापेक्षा आपण कसं केलं? बेटर केलं. तू म्हण नक्की मी बेटर केलं, पण त्याची तुलना केलीस तशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय वचन? मीटिंग पण असेल ब्रदर, त्यांच्यापेक्षा भारी केली का नाही आपण? दिली का नाही आपण टक्कर दिलीस, पण त्याच्या टक्करीतून तू खाली पडलास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मीटिंग पण ठेवली तर आपण काय म्हणतो? आपण त्यांना काय दिली? टक्कर दिली. टक्करची मीटिंग दिली ब्रदर. असं केलंच नाही कुणी आतापर्यंत. पुन्हा तुलना केली, त्यांना कमी लेखलं, स्वतःला काय केलं? उच्च केलं. लग्नाचे प्रोग्राम असतील, एखादा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये पण तुलना. त्यांनी काय केलं? त्याच्यापेक्षा भारी प्रोग्राम आपण केला. पुन्हा त्यांना काय केलं? खाली केलं आणि स्वतःला काय केलं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो नम्र करेल परमेश्वराला उंच करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला चर्च. समजतंय? येस येस. आम्हाला आत्म्यात हुशार राहणं खूप गरजेचं आहे. लास्ट उदाहरण घेईल, मफीबोशेत. किती लोकांना माहिती आहे मफीबोशेत नाव ऐकलंय? बायबल मधलं मफीबोशेत कसा होता? पायाने पांगळा होता. कसा होता? यस, त्याचे दोन्ही पण पाय हे झाले होते. आणि त्याला एक नौकर होता, सिबा नावाचा एक नौकर होता. बायबल सांगतं का, बायबल या प्रकारे सांगतं का दावीदने काय केलं? मफीबोशेतला आपल्या मेजावर आज्ञा केली होती का माझ्याबरोबर तू काय करणार? जेवणार. पण ज्या वेळेस दाविदाच्या मागं अबशलोम लागला, दावीद पळून गेला, मग हा पांगळा असल्यामुळं मफीबोशेत कसा होता? पायाने पांगळा होता. आणि शिबा त्याच्या हाताखाली काम करायचा. शिबा त्याचा चाकर होता. शिबाने काय केलं? मला तू रेडी राहा, आपण दाविदाच्या मागं निघून जाऊ. याला रेडी राहा म्हणला आणि गपचिप जाऊन कोणाला भेटतो? दाविदाला. त्याच्यासाठी तो गुळाचे ढेप घेऊन जातो, खजुराचे ढेप घेऊन जातो, त्याची काळजी घेतो. आणि दावीद विचारतो मफीबोशेत नाही आला रे? तो म्हणतो नाही, हृदय कठीण झालं. त्याचं हृदय कसं झालं? दाविदाच्या मनात इम्प्रेशन मिळवण्यासाठी सिबा याला थड देतो, त्याचं मन जिंकतो. पण बायबल सांगते दावीद परत येतो, मफीबोशेतला भेटतो. दाविदाला कळतं का मफीबोशेत त्या प्रकारचा व्यक्ती नाही ज्या प्रकारचा सिबाने मला सादर केलं. हा व्यक्ती माझा साथ देत नाही, परंतु हा वाट बघतो कधी माझ्या हातातून राज्य जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती कोणाला समजतंय वचन? जे बायबल वाचत असतील त्यांना कळलं असेल मी आता जे मफीबोशेत बद्दल सांगितलं. का स्वतःहून स्वतःला उंच केलं ना, जास्त दिवस नाही टिकत. जास्त दिवस नाही टिकत. तुम्ही जी जागा बनवली ती परमेश्वर उघडी करणारच. कोण उघडी करणार? परमेश्वर. कसं तो प्लॅन फ्लॅश करायचा, कसं त्या गोष्टी बाहेर आणायच्या, प्रभूला 100% माहिती. जास्त दिवस तुम्ही त्या पोझिशनला नाही राहू शकत. का? कारण देवाला दाखवायचं राज्य हे कोणाच्या हातामध्ये? देवाच्या हातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो पण मी कुणाला उंच करत नाही, कोणीच उंच होऊ शकत नाही. तो झाला बी तर जास्त दिवस तो टिकू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्याला खाली दाखवून स्वतःला आपल्याला श्रेष्ठ दाखवायचं नाही. दुसऱ्याची तुलना करून तो किती खराब आहे आणि मी किती चांगला आहे हे श्रेष्ठ पण दाखवून पण स्वतःला उंच करायचं नाही. परंतु आम्हाला ख्रिस्त कळला. कोण कळला? ख्रिस्त कळला. ख्रिस्ताचे मार्ग कळले, म्हणून त्या मार्गात आम्हाला चालायचं, म्हणजे परमेश्वर तुम्हाला उंच करणार. येस येस.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला प्रभू कळला. कोण कळलाय? प्रभू कळला. आणि आता आम्हाला त्याचा अंगीकार करायचा, त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वागण्याचा. त्याला म्हणतात आत्म्याची फळं. कोणती फळं? आत्म्याची फळं. आत्म्याची फळं आमच्यामध्ये पाहिजे. म्हणजे दिसतं का प्रभू याच्यामध्ये? याच्यामध्ये कोण आहे? प्रभू आहे. प्रभू आहे. पण जर लपलेला एखादा स्वार्थ आहे, चांगुलपणा माग, तर परमेश्वर त्याला कधीच उंच करणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? येस. या वचनाद्वारे देवाने माझ्याशी बोलला, माझ्यामध्ये करेक्शन्स आणले. या वचनाद्वारे देवाला तुमच्याशी पण बोलायचं. हा दुसरा टॉपिक्स आपण पुढे कंटिन्यू केला. म्हणून या वचनाद्वारे पवित्र आत्माकडे प्रार्थना करा, प्रभू हे वचन माझ्यामध्ये सक्रिय कर, मला आत्म्यात चालण्यास शक्ती दे, जेणेकरून दुसऱ्याच्या निंदेपासून मी वाचावं आणि आपलं श्रेष्ठपण मी गाजवून. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपलं समर्पण आम्हाला वाढवायचंय देवाच्या महिमेसाठी, कारण आपल्यामध्ये प्रभूंनी सेवा ठेवली. ही सेवा पुढे जाणं गरजेचं आहे. आणि सैतान वेळोवेळी, बायबल तुम्ही वाचा, येशू ख्रिस्त एक ठिकाणी काम करायचा, बाकी ठिकाणी सगळे सदुकी पुरुष खोलीमध्ये एकत्र यायचे, प्लॅनिंग करायची, येशूला कसं पकडायचं, येशूला कसं करायचं, पकडायचं. त्याच प्रकारे जसं तुम्ही आत्म्यात वाढता, सैतान लोक पण बसून त्याचे एजंट्स आपल्या प्रती काय करतात? प्लॅनिंग करतात. काय करतात? प्लॅनिंग करतात. याला कुठं फसवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला काय म्हणतो? का सैतान तुम्हाला मागतोय, पण मी तुमच्यासाठी बापाकडे प्रार्थना करत बसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना करा, आम्हाला देहात व्हायचं नाही, आत्म्यातून आम्हाला पडायचं नाही. जी सेवा प्रभूने आमच्यात ठेवली ती अजून आम्हाला पुढे घेऊन जायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी बाकी सगळं असतं, पण एक ऍटिट्यूड त्या सेवकामध्ये आम्हाला दिसतं, विश्वासामध्ये दिसतं. तो स्वतःपेक्षा इतरांना जरा जास्त श्रेष्ठ समजतो. मग आम्हाला कळतं का एवढी प्रार्थना भारी करतो, एवढं वचन बोलतो, मग तुझ्या डोक्यात गेल्यासारखं काय आम्हाला वाटतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? आपलं दिवस तर आमच्यासारखंच तू आहे, पण थोडं वेगळं वेगळं काय वागतोस, थोडं वेगळंच वाटतं. बाकी सगळं चांगलंय, पण थोडंसं डोक्यात गेलेलं दिसतंय तुझ्या. समजतंय? आत्म्यात हुशार राहणं खूप गरजेचं आहे, कारण सैतान बसलाय. सेवक काय करावी? पाळावी. तुमचं विश्वासाचं जीवन काय करावं? नष्ट करावं. म्हणून आत्म्यात हुशार राहा, का सैतानची युक्ती तुमच्या प्रबळ होऊ नये आणि स्वतःला उंच करू नये, परंतु देवाने तुम्हाला उंच करा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया, प्रे करूया, आपण बंद करूया. हे पित्या परमेश्वर, तुझा गौरव करतो प्रभू. येस येस. तुला धन्यवाद म्हणतो होय प्रभू. प्रभू. तू खूप चांगला आहे पित्या. येस लॉर्ड. परमेश्वर, हे वचन तू का पाठवलं प्रभू? कारण देवा, जे या क्षणी इथं आहे, जे टीव्हीवर नेटवर पाहतात, प्रत्येकाशी तुला बोलायचंय पित्या. Yes, त्यांच्यात तुला आपलं कार्य वाढवायचंय प्रभू. Yes, Lord. हे पित्या आम्हाला वाचव या Yes, गोष्टीपासून. Father. का स्वतःला उंच करायचं नाही Thank पित्या. you, Jesus. इतरांबद्दल गोष्टी आम्हाला रंगवायच्या नाहीत परमेश्वर, Yes, Lord. परंतु स्वतःला अधिक नम्र आणि लीन करायचं, Yes, Father. जेणेकरून आम्हामध्ये तुला गौरव मिळेल. Yes, Jesus. आणि परमेश्वर लोक देखील आम्हाला उंच करतील. Yes, त्या उंच करण्यापासून पण आम्हाला वाचायचं पित्या. Yes, Lord. कारण देवा, ते आम्हाला कधी खाली पाडतील आम्हाला माहित नाही पित्या. होय प्रभू. पण ज्यास तू उंच करतो पित्या, त्यास मनुष्य खरोखर उंच केला जातो पित्या. Yes, Father. मी प्रार्थना करतो लॉर्ड, प्रत्येक एक व्यक्ती तुला समर्पित होऊ दे लॉर्ड. प्रत्येक एक व्यक्ती आत्म्यात चालू दे परमेश्वर. प्रत्येक व्यक्ती इतरांच्या निंदेपासून, इतरांच्या हेवेपासून, Thank you, इतरांचा Jesus. द्वेष काढण्यापासून वाचू देत परमेश्वर. Yes, Lord. प्रत्येक जण आपलं नैतिकता जपू देत Yes, परमेश्वर. Father. ज्या प्रकारे तो परुषी म्हणतो का यांच्यापेक्षा मी बरा आहे पित्या. Thank you, आज Jesus. अनेकदा आम्ही तुलना करतो. Yes, Lord. आम्हाला वाटतं की त्यांच्यापेक्षा मी जास्त प्रार्थना करतो, आम्हाला वाटतं त्यांच्यापेक्षा मी जास्त भय धरतो. Yes, Lord. होय, तुम्ही भय धरता, होय तुम्ही देवाच्या मार्गात चालता, Yes, पण Jesus. प्लीज तुलना करू नका, परंतु ही प्रार्थना करा का देवा माझं भय अधिक वाढू दे, Yes, माझं समर्पण वाढू दे पित्या. होय, प्रभू. आणि माझ्यात तुझा गौरव होऊ दे. Yes, Father. आणि देवा, तू यायचा काळ जवळ आहे. Yes, तू Lord. यायचा वेळ जवळ आहे माझ्या परमेश्वर. Father. माझी नैतिकता जपणं गरजेचं Yes, आहे. Jesus. मला आत्म्यात चालणं गरजेचं आहे Yes, पित्या. Father. म्हणून देवाचे उंचावणं असेल ते Yes. तुझ्याकडून पाहिजे पित्या. होय, म्हणजे प्रभू. तू ते उंच करतो पित्या, Thank ते दीर्घकाळ टिकतं माझ्या पित्या. पण ज्यासाठी स्वतःला उंच करतो पित्या, आपण ते जास्त वेळ टिकत नाही पित्या. Yes, Father. प्लीज आपण आम्हाला ताकद दे. होय, प्रभू. तुझं वचन आम्हाला आतमध्ये आज टच करावं. Yes. कारण देवाचं भय आणि नम्रता Thank ही you, आम्हाला धन देखील मिळवून देईल, Yes. ही आम्हाला जीवन देखील देईल पित्या, आणि you. आम्हाला सन्मान पण देखील मिळवून देईल पित्या. पण देवा, ज्यापैकी तो मला प्रगट केलं, Thank you. आता या गोष्टी पण मला नकोय. होय. मला येशू कळला, Yes. मला येशू समजला, Thank you, Jesus. म्हणून मला येशू सारखं व्हायचं. Yes, प्रभू. ज्या प्रकारे येशूने बापाला गौरवलं, Thank you. त्याच प्रकारे मला पण त्या बापाला गौरव. Yes, प्रभू. कारण मला तू कळला परमेश्वर, Yes. मला ख्रिस्त कळला पित्या, Yes. मला ख्रिस्त कळला पित्याला. होय, प्रभू. हो, मला ख्रिस्तासारखं व्हायचं पित्या. Yes, Father.
तुझ्या महिमेसाठी प्रभू, तुझ्या गौरवासाठी Yes. प्रत्येकाला आशीर्वाद देतो प्रभू. Thank you, आणि तुझा गौरव प्रत्येकाच्या जीवनात स्वीकार. Yes. प्रत्येकाचं रोज बायबल वाचणं वाढू दे प्रभू, प्रत्येकाची प्रार्थना वाढू दे. Yes. जगित गोष्टींना गुरफटी देऊ नको पित्या, Thank you. टीव्ही हवी होऊ देऊ नको पित्या, होय प्रभू. जगित मित्र परिवार हवी होऊ देऊ नको, Yes. काम त्यांच्या राहते हवी होऊ देऊ नको पित्या. Yes. परंतु तुझं वर्चस्व प्रत्येकावर असू दे पित्या. Amen. प्रत्येक जण तुझी ओढ धरू दे पित्या. Thank you. आणि प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे. प्रत्येकाला आशीर्वाद देतो प्रभू येशूच्या नावामध्ये देवा. आणि तुझा गौरव आम्ही स्वीकार, सर्व गौरव तुला देतो पित्या. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो.